मित्रांनो, इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026 अर्थात ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2026 नुकतीच संपन्न झालेली आहे. आणि या परीक्षेमध्ये गणित या विषयावरती आधारित एकूण 50 प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे जे 50 प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे आगामी होणाऱ्या 4थी, 5वी, 7वी, 8वी या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच पोलीस भरती, तलाठी भरती यासारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आता पुढील काळामध्ये होणार आहेत, महानगरपालिका भरती वगैरे, तर त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न, त्या परीक्षांना सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या 50 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर जालमे माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. त्यांचे काही स्पष्टीकरण, विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर तुम्हाला वाटलं, की काही शंका आहे, संदिग्धता आहे, तर त्या प्रश्नाचा क्रमांक जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आता हा जो काही 26वा प्रश्न काय होता, की 18वा ह्यांची किंमत 1296 आहे, तर 11वा ह्यांची किंमत किती असेल? सरळ-सरळ आपण एका वहीची किंमत काढून घेऊया. एकूण जी किंमत आहे 18वा ह्यांची त्याला भागिले 18 केलं, तर 18 7 126 उरले 3 119 मधून 126 गेले उरले 3 36 राहतात. 18 दुने 36. एका वहीची किंमत आलेली आहे 72. 11 वह्यांची किंमत किती होईल? 11 दुने 22, 11 7 77, हातचे 2, 77 आणि 2 79. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11 वह्यांची किंमत आहे 792. आता पुढचा जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय? प्रश्न क्रमांक 27. एक खांब आहे बघा आणि हा जो खांब आहे तो 3 रंगाने रंगवला आहे. त्याचा 1/4 भाग, 1/4 भाग हा काळ्या रंगाने रंगविला आहे. 2/5 अर्थात 2/5 भाग हा लाल रंगाने रंगवलेला आहे आणि उरलेला भाग हिरव्या रंगाने रंगवलेला आहे. तर हिरव्या रंगानी रंगविलेला भाग किती ते शोधा. आता हे बघा, 1/4 म्हणजे किती मित्रांनो? तर 25%. त्यानंतर 2/5 जे आहे, आता 1/4 चा आपल्याला माहिती आहे, की पावभाग, पावभाग म्हणजे 25% आहे. 2/5 म्हणजे किती? याचं जर आपण टक्केवारीमध्ये रूपांतर केलं ना मित्रांनो, तर 5 दुने 10 हे 0 तसंच ठेवलं. 20 दुने 40 तर मित्रांनो हे होतं 40%. आता लक्षात घ्या, ही जी आकृती आहे ना, या आकृतीचा 65% भाग 40 आणि 25 65% भाग जो आहे, तो या लाल आणि काळ्या रंगाने रंगवलेला आहे. आता उरलेला भाग किती मग? सरळ-सरळ 100% जर हा खांबाचा पूर्ण विचार केला, तर 100 मधून 65 गेले. उरले किती फक्त 35% एवढा जो काही भाग आहे, तो हिरव्या रंगानं रंगवायचा आहे. मग आता असा कोणता अपूर्णांक आहे, की ज्याचं रूपांतर जर शेकडेवारीमध्ये केलं तर ते 35% होईल पहा. तर हा जो आहे याचं होणार नाही. याचं 90% होईल. हा सुद्धा होणार नाही. याचा तर दर किती होईल? 66.66 होईल आणि मग उरलेला हा जो अपूर्णांक आहे याला जर टॅली करू पहा. याचं शेकडेवारीमध्ये शेकड्यात रूपांतर करूया. 20 100, 7 35% तर मित्रांनो 720 हा जो अपूर्णांक आहे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 28 मध्ये रिकामी चौकट भरायची आहे पहा. आता इथं काय होईल चौकटीतली संख्या जी आहे ती आपल्याला तो जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तो काढायचा आहे. असं उदाहरण आल्यानंतर आपल्याला पहिलं सरळ रूप करून घ्यावं लागेल. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्याला आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायला लागेल. 6 त्रिक 18 दोघांचा गुणाकार केला. आलेल्या गुणाकारामध्ये हे +5 केले. 18 आणि 5 23 झाले. छेद काही बदलत नाहीये. आता बरोबरची जी संख्या आहे, इथे चौकट वजा 23/6 झालं. इथे पण परत काय होईल 2चा आणि 5चा गुणाकार होईल. 5 दुने 10 आलेल्या गुणाकारामध्ये 4 मिळवावे लागतील. 10 आणि 4 14 छेद जो आहे तो बदलणार नाही. आता इथे काय होईल हे चौकट आहे म्हणजे तशीच याच्या ऐवजी आपण चौकटीऐवजी x मानूया. आता उजव्या बाजूला 14/5 आहे. हा डाव्या बाजूचा 23/6 उजव्या बाजूला गेला. हा मायनस आहे. इकडे गेल्यावर तो प्लस होईल. आता याचं आपल्याला काय करावं लागेल? यांना सरळ रूप देऊन घ्यावं लागेल बघा. मग इथं सरळ रूप देताना इकडे गुणिले 5 करा. छेदाला गुणिले 5 केलं, अंशाला गुणिले 5. इकडे छेदाला गुणिले 5 तर अंशाला गुणिले 5. आता काय होईल? छेद जो आहे तो समान होईल. 6 पंचे 30. तो दोनदा लिहायची काही गरज नाहीये. तर आता हे जे काय आहे 14 75 14 6 84 अधिक 23 किती होईल मित्रांनो? 23 100
15. 5 त्रिक 15 हाताला 1, 5 दुनी 10 आणि 11. आता यांची बेरीज करायची आपल्याला. हा 4 आणि हा 5 किती होईल? 9 आणि 11 आणि 8 किती होईल? 19/30. आता हे बघा, याच्यामध्ये कुठेही असा अपूर्णांक नाहीये. उत्तर जे आहे ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. याला सरळ रूप द्यायला लागेल आपल्याला. 30 6 180 उरले किती मित्रांनो? 199 मधून 180 गेले, उरले 19. छेद बदलत नाही. असा जो पर्याय आहे तो 6.19/30 हा इथे दिसतोय आपल्याला. म्हणून 28 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे बघा, अ, प्रश्न क्रमांक 29 मध्ये काय विचारलंय? 2320 ही रक्कम सीता आणि गीतामध्ये 3:5 या गुणोत्तरात विभागण्यात आली, तर सीता आणि गीताचा क्रमशः हिस्सा किती? आता हे जे 2 आहेत ना मित्रांनो, हे 3 आणि 5 हे किती होतील? 8. तर आपण याला काय करूया? 2320 ला भागिले 8 करूया. कारण की सीताचे 3 भाग आहेत, गीताचे 5 भाग आहेत. 3 आणि 5 8. आता याला सरळ रूप देऊया, भागाकार करूया. 8 दुणे 16, इथे उरले 7. 23 मधून 16 गेले, 7 उरले. आता हे 7 आणि हे 2 72, 8 9 72, 0 उरला तो तसाच मांडला. तर एक भाग म्हणजे किती होईल? 290. आता शीताचे किती भाग आहेत मित्रांनो? 3 आहेत. 300 आणि इथे काय होईल? 29 त्रिक 87 आणि 870 चा पर्याय फक्त हा एवढाच आहे. कोणत्याच पर्यायामध्ये 870 नाही. म्हणून हाच त्याचं उत्तर आहे. तरी पण आपण टॅली करूया बघा. आता हे झालं सीताचं 870 एवढं तिचा रक्कम वाट्याला येईल. आता गीताची किती रक्कम वाट्याला येईल? एक भाग आहे 290. गीताच्या वाट्याला भाग आहेत 5, 5 शून्य शून्य. 9 5 45. हातच्याले 4, 5 दुणे 10 आणि 4 14. 1450. तर मित्रांनो 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 30 मध्ये काय म्हटलंय? काय विचारलंय? 680 पेनांच्या पॉकेटमध्ये लाल पेनांची संख्या 140 आहे. हिरव्या पेनांची संख्या 160 आहे. जर उरलेले पेन हे निळ्या रंगाचे आहेत, तर हिरवे पेन आणि निळे पेन यांचे गुणोत्तर किती? आता लक्षात घ्या मित्रांनो, तर हे आहेत लाल रंगाचे पेन आणि हे आहेत हिरव्या रंगाचे पेन. आता दोघांची बेरीज जर केली किती होईल बरं? 0 अधिक 0 0. 6 आणि 4 10. चला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. तर ह्या 2 लाल आणि हिरवे मिळून 300 पेन आहेत. एकूण पेन किती आहेत? 680. याच्यामधून 300 वजा केले किती राहतात खाली? तर 380 राहतात मित्रांनो. आता हे 380 जे आहेत ते उरलेले निळ्या रंगाचे पेन आहेत. आता विचारले काय? हिरवे पेन आणि निळे पेन. आता हिरवे पेन किती आहेत बरं? हिरवे पेन आहेत 160 आणि त्याच्याशी गुणोत्तर काय आहे? 380 पेन आहेत निळे. आता या दोघांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. 160 आणि 380 हा 0-0 गेला. आता काय राहील बरं? दोघांना भाग कशाने जाईल? 2 ने जाईल. बे आठी 16. इकडं बे एक बे उरला 1 बे 9 18 म्हणजे 18 19 हे गुणोत्तर राहणार आहे. 30चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय विचारलंय? हरप्रीतच्या कुटुंबियांनी आठवड्या अखेर पिकनिकला जाण्याचं नियोजन केलं. तिच्या आईने 3 किलो 70 ग्रॅम कलिंगड घेतलं. 2 किलो 75 ग्रॅम आंबे घेतले. तिच्या वडिलांनी 950 ग्रॅम अननस अननस आणि 1 किलो 600 ग्रॅम सफरचंद पॅक केले. तर त्यांनी सोबत नेलेल्या फळांचे एकूण वजन किती आहे? आता सर्व हे फळच आहेत. मग मांडणी करताना आता एका बाजूला किलोग्राम, डाव्या बाजूला मोठं माप, उजव्या बाजूला छोटं मॅप ग्रॅम आपल्याला घ्यायला लागेल. पण आता आपल्याला माहिती आहे ग्रॅम जे आहे 1 किलो बरोबर किती होतात? 1000 ग्रॅम. म्हणजे हा 1 जो आहे तो डाव्या बाजूला जाणार आहे. म्हणजे 3 घरं जे आहेत ते आपल्याला इकडे 3 अंक जे आहेत ग्रॅममध्ये लिहावे लागणार आहेत. समजा जर नुसतं 7 ग्रॅम आलं, तर आपल्याला कसं लिहायला लागेल? 007. 70 ग्रॅम आलं तर कसं लिहायला लागेल? 070 आणि 700 ग्रॅम आलं तर 700. ही मांडणी लक्षात घ्या. नाहीतर मग आपला इथं घोळ होऊ शकतो, उत्तर चुकू शकतं. आता कलिंगड किती घेतलेले आहेत? 3 किलो 70 ग्रॅम. आता 70 ग्रॅम आल्यामुळे 070 अशी मांडणी करावी लागेल. कलिंगड झाले. आंबे किती घेतलेले आहेत? 2 किलो 75 ग्रॅम. याची मांडणी 075 अशी पुढे ग्रॅममध्ये केली. अननस किती घेतलेले आहेत? तर 950 ग्रॅम एवढे घेतलेले आहेत. किलोमध्ये काहीच येणार नाही. आणि सफरचंद घेतलेत 1 किलो आणि 600 ग्रॅम. आता एकूण विचारलेलं आहे त्याच्यामुळे बेरीज करायला लागेल. 5 येईल 5, 7 आणि 7 14, 14 आणि 5 19. पुढे आपल्याला 1 हातचा पाठवावा लागेल. 9 आणि 1 10, 10 आणि 6 16. पुढे आपल्याला 1 पाठवावा लागेल. किलोग्राममध्ये 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7. तर 7 किलो 695 ग्रॅम एवढं त्याचं उत्तर येणार आहे. सोबत नेलेल्या फळांचं एकूण वजन 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
आता 32वा प्रश्नामध्ये काय विचारलंय, की खालीलपैकी क्रमांक 32 मध्ये काय म्हटलंय, की कोणता पर्याय 2.9 लिटर अधिक 4 लिटर 9 मिलीलिटर याच्या बरोबर आहे. आता इथं पण वरच्या सारखीच मांडणी करावी लागेल आपल्याला लिटर आणि मिलीलिटर. आता इथं काय म्हटलंय 2.9 लिटर 2 दशांश चिन्ह 9 2.9 लिटर. आता पॉइंट या नंतर लगेच 9 आलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल पुढे 2 शून्य द्यायला लागतील आपल्याला. पुढं आधी किती म्हटलंय 4 लिटर आणि 9 मिलीलिटर. फक्त 9 मिलीलिटर म्हटलेलं आहे म्हणून मांडणी कशी होईल 009 अशी मिलीलिटरमध्ये मांडणी होईल आणि आपल्याला ही बेरीज करायची आहे. 909, 0शी 0, 909, 4 आणि 2 6 म्हणजे 6 लिटर आणि 909 6.909 लिटर असं त्याचं उत्तर येईल. 6 लिटर आणि 909 मिलीलिटर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 मध्ये काय विचारलंय, की खालीलपैकी कोणती रोमन संख्या चुकीची आहे किंवा ठीक आहे. जे काही शब्द टाइप केलेले आहेत त्याच्यामध्ये चुका आहेत. परंतु आपण व्यवस्थित वाचून घ्या. खालीलपैकी कोणती रोमन संख्या चुकीची आहे असं म्हटलंय. आता मित्रांनो पाहता क्षणीच तुम्हाला लगेच उत्तर कळणार आहे. जो रोमन संख्या चिन्हामध्ये आपण एक नियम शिकलेलो आहोत. काय नियम शिकलेलो आहोत? की आय, एक्स हे जे काही रोमन संख्या चिन्ह आहेत, हे एकापुढं 2दा किंवा 3दा आपण ते लिहू शकतो. परंतु व्ही जो आहे ना, तो एकापुढे एक 2दा, 3दा लिहिता येत नाही. हे पाहता क्षणीच कळतंय आपल्याला म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. परंतु ते उत्तर बरोबर आहे. आपल्याला विचारत आहे, की चुकीची रोमन संख्या कोणती? तर एक्स, व्ही, व्ही असं नसतंय. कारण की व्ही आणि व्ही जर विचार केला तर ते 10 होतात आणि 10 साठी स्वतंत्र रोमन संख्या चिन्ह आहे एक्स. म्हणून ही मांडणी जी आहे एक्स, व्ही, व्ही ही चुकीचं आहे. बाकीच्या संख्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय म्हटलंय, की 20 अंशाच्या 3 पटीच्या कोटी कोनाचा पूरक कोन किती? आता कोटी कोन आपल्याला माहिती आहे, की ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटी कोन असं म्हणतो आणि पूरक कोनाला आपण काय म्हणतो, की ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोन म्हणतो. आता इथं काय म्हटलंय 20 अंशाच्या 3 पटीच्या 20 अंशाच्या 3 पटीच्या 3 पट किती येईल त्याची 60 अंश. कोटी कोनाचा 3 पटीच्या कोटी कोनाचा. मग आता 60 अंश जर आलं, तर आता 60 अंशाचा कोटी कोन काढायचा म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? 2 कोनांच्या मापांची जी बेरीज असते ती कोटी कोनाच्या ज्या जोड्या असतात त्याची बेरीज किती असते 90 अंश. मग 90 मधून 60 अंश मायनस केले तर किती होतात? 30 होतात. म्हणजे की हा जो काही कोटी कोन आहे तो 30 आलेला आहे. तर मग याचा पूरक कोन किती असणार आहे? तर पूरक कोन म्हणजे किती? ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, त्याला आपण पूरक कोन म्हणतो. 1 तर 30 मिळालाय. दुसरा आता आपण काढूया. 0 वजा 0 0 राहील आणि 18तून किंवा 18तून 3 गेले हे 5. 1 आहे तसाच खाली मांडला. 150 त्याचं उत्तर येईल. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न पेपरला येऊ शकतो. हाही येऊ शकतो, वरचाही येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 35 मध्ये काय आहे? तर 2 रोमन संख्यांची बेरीज केली असता येणारी रोमन संख्या किती? आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, की जे मोठे माप आहेत ते मोठे जे रोमन संख्या चिन्ह आहेत ते कसे आहेत? LCDM म्हणजे 50, 100, 500 आणि 1000 साठी हे चिन्ह आहे. आता एक्सेल कोणासाठी वापरतात मित्रांनो? तर 30 पर्यंत आपण कसं करतो? एक्स, एक्स, एक्स म्हणजे 30 लिहितो. आता 40 साठी संख्या कशी काढायला लागणार आपल्याला? तर ह्या 50 मधून आपल्याला काय करायला लागतं? एक्स वजा करायला लागतं. डाव्या बाजूला ठेवलेली संख्या ही वजा होत असते. म्हणजे 40 साठीचं हे चिन्ह आहे. एक्सेल म्हणजे काय आहे? 40 आणि हे व्ही-आय-आय-आय काय आहे? तर 8 आहेत. म्हणजे ही संख्या आहे 48. आता इथं एक्स, एक्स म्हणजे काय आहे? 20 आहे आणि व्ही-आय-आय म्हणजे काय आहे? तर 7 आहे. म्हणजे ही संख्या आहे 27. आता ह्या दोघांची जर बेरीज केली 48 आणि 27 ची, काय बेरीज येईल? 8 आणि 7 15. चला 1, 4 आणि 5 आणि 2 7, 75. मग आता 75 साठी रोमन संख्या चिन्ह कोणतं? तर आता 50 च्या पुढे घ्यायला लागेल. 50 साठी काय आहे? एल आहे. मग आता 75 मधून 50 गेले, राहिले किती? 25. 25 म्हणजे ते 20 जे आहे त्यासाठी काय लिहायला लागेल आपल्याला? एक्स आणि एक्स आणि व्ही साठी काय येईल? 5 साठी काय येईल? व्ही येईल. तर एल, एक्स, एक्स, व्ही हे मित्रांनो याचं उत्तर आहे. 35चं उत्तर आहे 4. आता इथे काही संख्या दिलेल्या आहेत. त्यांच्या अंकांची सरासरी 16 आहे. तर के चे मूल्य शोधा असं आपल्याला
त्या ठिकाणी आलेलं आहे. किती एकूण संख्या आहेत बघा 7. आता ही जी काही संख्या आहेत बघा 5, 13, 18, 20, 22 के आणि के अधिक 6. आता यांची आपल्याला बेरीज करायला लागेल. ह्या संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. त्या ह्या ज्या संख्यांची बेरीज आहे, त्या बेरजेला भागिले 7 केलं, तर सरासरी किती येणार आहे मित्रांनो? 16 येणार आहे. आणि मग केचं मूल्य आपल्याला शोधायचंय. आता बेरीज करूया. 5 अन् 13 18, 18 अन् 18 36, 36 आणि 20 56, 56 आणि 22 किती होतील बरं? 56 आणि 22 होतील 78. आता हे के आणि के किती के झाले? तर 2 के झाले आणि हा 6 जे आहेत, हे 78 मध्ये मिळवूया आपण. 78 आणि 6 किती होईल? 84 अधिक 2 के. आता हे जे 7 आहेत ना मित्रांनो, हे 7 काय होतील इकडं गेल्यानंतर गुणिले होतील. इथं भागिले तिकडे गुणिले होतील. आता आता मांडणी कशी होईल बघा 84 अधिक 2 के बरोबर आता यांचा गुणाकार करूया. 7 6 42 हाताले 4 7 1 7 आणि 4 11. आता हे 84 इकडं प्लस आहेत. उजवीकडे गेल्यानंतर ते काय होतील? मायनस होतील. आता 2 मधून 4 जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल? अशा पद्धतीने मांडावं लागेल आणि इथं 11तून 1 जातोय राहतात 10. तर 12तून 4 जातील किती राहतील मित्रांनो? 8 आणि 10तून 8 गेलो किती राहतील? 2. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे 2K बरोबर 28. मग K ची व्हॅल्यू काढताना काय करावं लागेल? हा जो 2 इथं गुणिले आहे, उजव्या बाजूला नेला तो भागिले होईल. बे एक बे, बे चोक्क 8. K ची व्हॅल्यू किती येणार आहे? 14 येणार आहे. K ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? 14. 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. एका संस्थेमध्ये 1240 कामगार आहेत. त्यापैकी 25% कामगारांना पदोन्नती देण्यात आली, तर किती कामगारांना पदोन्नती मिळाली? 1240 पैकी 25% लोकांना पदोन्नती मिळाली. 25 एके 25, 25 चोक 100, 4 त्रिक 12, 4 एक 4 आणि हा शून्य आहे असा मांडला. म्हणजे 310 लोकांना पदोन्नती मिळालेली आहे. 37 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 38 प्रश्नामध्ये काय म्हटलंय, की एक पुरुष दर दिवशी ₹3200 कमावतो आणि दर दिवशी ₹2800 खर्च करतो. तर त्याच्या दर दिवशीच्या बचतीची टक्केवारी किती? आता बघा हे ₹3200 तो रोज कमवतो. पैकी ₹2800 रोज खर्च करतो. मग आता फरक किती आहे? किती रुपये शिल्लक राहतात? तर 0 वजा 0, 0 येईल. इथे काय होईल 32 मधून 28 गेले. 28 आणि 28 मध्ये 4 मिळवतो 32 येतात. म्हणजे किती फरक येतोय? ₹400 चा. म्हणजे ₹400 त्याची दर दिवसाची बचत होते. आता हे बघा मित्रांनो, की तो ₹400 वाचवतोय. किती पैकी वाचवतोय? ₹3200 पैकी वाचवतोय. त्याचं शेकड्यामध्ये आता रूपांतर करावं लागेल आपल्याला. कारण टक्केवारीमध्ये विचारलंय म्हणून गुणिले 100 केलं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 4 एक 4, 4 8 32. आता इथं 100 ला भागिले काय आहेत? 8 आहेत. 8 एक 8, 10 तून 8 गेले 2 उरले. 8 दुने 16, 20 मधून 16 गेल्यानंतर किती उरतात? 4 उरतात. त्याला भाग जात नाही. वरून शून्य घेतला म्हणून पॉइंट दिला. आता 8 पंचे 40 म्हणजेच 12.5% एवढी त्याच्या एका दिवसाच्या बचतीची टक्केवारी आहे. आता 39व्या प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे आणि वरील आकृतीचं क्षेत्रफळ किती आहे असं विचारले. आता पहिल्यांदा आपण काय करू मित्रांनो, या आतमधला हा जो आयत आहे ना, याचं आता आपण क्षेत्रफळ काढून घेऊया. आता ही बाजू किती आहे? 1.5 सेंटीमीटर आणि ही बाजू सुद्धा 1.5 सेंटीमीटर आहे. मग लांबी काढूया आता आपण. 2.5 आणि 2.5 किंवा हे अडीच अडीच आहेत दोन्ही मिळून 5 होतील आणि हे दीड म्हणजे 6.5 होतील. पण तरी पण आपण त्याची बेरीज करूया. 2.5 हे इथे एकदा आहेत, इथे एकदा आहेत आणि ही मध्ये जी संख्या आहे ती आहे 1.5. बेरीज किती करूया आता? 5 आणि 5 10 आणि 5 15 हाताला 1. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर ह्या पूर्ण आकृतीची जी काही लांबी आहे ती होईल 6.5 सेंटीमीटर. म्हणजे ही पण आली 6.5 सेंटीमीटर बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळ काढायचंय. मग आता ह्या आयताच्या ही जी बाजू आहे ती आहे 6.5 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 1.5 सेंटीमीटर. आता यांचा आपल्याला गुणाकार करायला लागणार आहे. तर मग काय होईल? आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. लांबी गुणिले रुंदी हे त्याचं सूत्र आहे. इथे काय होईल? दशांश चिन्हाचा विचार करू नका. 15 5 75 हातचे आले 7, 15 6 90 आणि 7 97. दशांश चिन्हानंतर एक घर आहे, इथे एक घर आहे. म्हणजे दोन्ही मिळून 2 घरं आहेत म्हणून इथे उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं असली पाहिजे. 9.75 स्क्वेअर
सेंटीमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता हा जो वरचा जो भाग आहे ना मित्रांनो, त्याचा आता आपण काढून घेऊया आणि मग ही वरची आकृती जी आहे, ही आकृती आणि ही आकृती सेम त्यांची लांबी, रुंदी आहे. त्याच्यावरून आता आपल्याला एक काढलं की इकडचंही क्षेत्रफळ मिळून जाईल. मग इथे किती आहे? 2.5 सेंटीमीटर आहे ही उंची जी आहे किंवा लांबी म्हणूया आणि ही जी रुंदी आहे ती किती आहे? 1.5. आता क्षेत्रफळ काढूया. लांबी गुणिले रुंदी केलं. 15 5 75 हातचे आले 7, 15 दुनी 30 आणि 7 37. दशांश चिन्हाच्या पुढे इथं 1 आणि इथे 1 असे 2 घरं आहेत. उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं येतील. मग आता लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलं? एकूण आकृतीचं क्षेत्रफळ विचारलंय. आता या भागाचं क्षेत्रफळ किती आलंय? 9.75 स्क्वेअर मीटर. ह्या वरच्या आयताचं किती आलंय? 3.75. वरच्या आयताचं 3.75 मग खालच्या आयताचं पण 3.75 एवढं काय होईल बरं मित्रांनो? त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. आता तिघांचं मिळून आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारलंय ते लक्षात येईल. 5 आणि 5 10 आणि 5 15 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. देखील हातचे पाठवले 2, 9 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17. तर मित्रांनो एकूण जे क्षेत्रफळ आहे ते 17.25 स्क्वेअर मीटर अर्थात पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 40 कडे. एका चौरस आकाराच्या बागेभोवती दोरखंडाने 2 फेरीचे कुंपण घालण्याची गरज आहे. जर बागेची बाजू 35 मीटर आणि दोरखंडाची किंमत ₹2 प्रति मीटर असेल, तर बागेभोवती कुंपण घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरखंडासाठी एकूण किती खर्च होईल? आता हे लक्षात घ्या, मुळात जी बाग आहे, त्या बागेचा आकार आहे चौरस आकृती. आता या बागेला काय करायचंय, सर्व बाजूनी 2 फेरीचं दोरखंडाचं कुंपण घालायचं आहे. म्हणजे आपल्याला या आकृतीची काय करायला लागेल, या बागेची आपल्याला परिमिती काढायला लागेल. मग एक जी बाजू आहे ती किती दिलेली आहे? 35 मीटर. मग आता चौरसाची परिमिती काय आहे मित्रांनो? तर 35 जी बाजू आहे गुणिले 4 बाजू आहेत एकूण चौरसाला, तर इथं किती होईल? 5 चोक 20, हातच्याले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. एकूण परिमिती आलेली आहे 140 मीटर. आता हे पहा मित्रांनो, एका फेरीसाठी किती रुपये खर्च आहे? एका मीटरसाठी 2 प्रति मीटर असा खर्च आलेला आहे. आता आपल्याला एकूण किती फेऱ्या घालायच्यात? तर 2 फेऱ्या आपल्याला घालायच्या आहेत. म्हणजेच किती अंतर होईल? बे-शून्य 0 14 दुने 28 म्हणजे 280 मीटर एवढं अंतर होणार आहे. आता आपल्याला खर्च काढायचा आहे. एका मीटरसाठी ₹2 एवढा खर्च आहे. तर 280 गुणिले 2 करायला लागेल. बे-शून्य 0 आणि 28 दुने 56 म्हणजेच ₹560 एवढा खर्च येईल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किंवा 140लाच डायरेक्ट हे जर दुप्पट केलं, 4 केलं, 140 गुणिले 4 केलं तरी सुद्धा आपलं उत्तर लगेच येणार आहे. 14 चोक 56 आणि हा शून्य आहे तो तसा मांडला. आता 41व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, की राहुलकडे ₹120 आहेत. त्याने त्याच्या आईसाठी काय केलंय, ₹109.75 किंवा ₹109.75 किमतीची भेटवस्तू विकत घेतली. तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक आहे? म्हणजे इथे रुपये आहेत, इकडे पैसे आहेत. राहुलकडे किती रुपये आहेत? ₹120 आहेत. पूर्ण रक्कम आहे आणि त्यानं आईसाठी काय केलंय, ₹109 आणि 75 पैशांची वस्तू विकत घेतलेली आहे. आता एवढे पैशाची वस्तू घेतल्यानंतर किती शिल्लक राहिली? तर इथं आपल्याला काय करायला लागेल, ₹1 आपण इकडे ट्रान्सफर करणार आहोत. कारण की ह्या 0 पैशातून 75 पैसे जाणार नाही. म्हणजे इथे किती राहतील? ₹119 राहतील. इथे किती होतील? 100 पैसे. आता या 100 मधून 75 गेल्यानंतर किती उरतील? 25. आता हे आपल्याला तोंडी काम येतंय. एवढं याच्यामध्ये अ, शून्यातून 5 गेले, एवढं हातचा घ्या, एवढं करण्याची काही आवश्यकता नाहीये किंवा तसंही आपण करू शून्यातून 5 गेले तर जाणार नाहीये. मग ह्या 1 आपल्याला मदत देईल इकडे. हा 9 ट्रान्सफर होईल. मग इथे 10 राहतील. 10 2 5 गेले. 5 9 7 गेले 2. किंवा अशा वेळेला सरळ-सरळ आपला वेळ वाचणार आहे. जास्त खेळत बसायचं नाही. 100तून 75 गेले, 25 राहिले. आता रुपयामधून रुपये मायनस करूया. 9तून 9 गेला 0. 11तून 10 गेले, 1 राहिला. 11तून 10 गेले, 1 राहिला. तर मित्रांनो ₹10 आणि 25 पैसे एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती संख्या या उदाहरणाच्या समान आहे? म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय. आता पहिल्यांदा आपण हे उदाहरण
या दोघांची आपण क्रिया करूया, बेरीज करून घेऊया. 859 अधिक 48. 9 आणि 8 7. 9 आणि 8 किती होतील? 17. हातचाला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, हातचाला 1, 8 आणि 1 9. हे झाले 907. आता इथं जे आहे ना मित्रांनो, या दोघांचं पहिलं काय करूया आपण, इथं छेद समान करून घेऊया. इथे 1000 छेद आहे, इथे 100 आहे. मग 1000 छेद करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? गुणिले 10 करावं लागेल. छेदाला गुणिले 10 केलं तर अंशाला गुणिले 10 करायला लागेल. मग आता ह्या दोघांची किती आपण पहिल्यांदा काय करूया, छेद समान झाला तर समजा 100 गुणिले 10 1000 होईल. छेद आहे तसा दोघांचा मांडून घेतला. आता इथे काय होईल 231 गुणिले 10, 231 च्या पुढे हा एक शून्य मांडून द्या, अधिक 29. आता यांचे सरळ रूप जर दिलं तर काय होईल? 23. आता हे 10, ही 2 अंकी संख्या, ही 2 अंकी संख्या आहे. 10 आणि 29 किती होतील? 39. पहिले 23 आहे तसेच राहतील आणि याला भागिले किती होईल? 1000. आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, तर अ, 907 907 अधिक, कारण ही बेरीज आली आहे दोघांची 907 आणि ह्या दोघांची किती बेरीज आलेली आहे? 2339 भागिले 1000. मग आता आपल्याला काय करायला लागेल? इथेही छेद समान करून घ्यावा लागेल. इथे छेद 1 आहे म्हणजे याला गुणिले 1000, तसंच वरती गुणिले 1000. आता वरती काय होईल मित्रांनो? 907 हे 3 जे आहे ते तसेच मांडले 3 शून्य आणि छेद जो आहे आता याचाही 1000 होईल, इकडे 1000 आहे. एकदाच मांडून घेऊया आणि अधिक किती आहे? ते 2339. आता आपल्याला सरळ रूप द्यायचंय. यांची बेरीज करायची आहे. आता इथे 3 शून्य आहेत. इथे पुढचे 3 अंक आहेत. यांची बेरीज काय होईल? आहे तशीच येणार आहे कारण की इथे 3 शून्य आहेत. आता राहिला हा हजाराचा अंक आणि हा हजाराचा अंक. 7 आणि 2 किती होतील? 9. इकडचं आता संपले. पुढे राहिले 90 आहे तसे मांडले. छेदस्थानी किती आहे मित्रांनो? 1000. असं उत्तर आहे का? तर नाहीये. दशांश चिन्हामध्ये उत्तर दिलेलं आहे. मग खाली 1, 2, 3 शून्य आहेत. 1, 2, 3 दशांश चिन्ह डाव्या बाजूकडे घेऊया आपण. तर आता उत्तर येईल 909.339 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. आता जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. रेखानं काय केलंय 15 किलोमीटर हे अंतर ताशी 3 किलोमीटर ह्या वेगानं चालून पार केलेलं आहे. तर सारख्याच वेळेत ताशी 7 किलोमीटरच्या वेगाने चालून ती किती अंतर पार करेल? आता मित्रांनो हे बघा, तिनं काय केलंय 15 किलोमीटर अंतर पार केलंय. ती एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर चाललेली आहे? 3 किलोमीटर. म्हणजे हे अंतर तिने किती तासात पूर्ण केलंय? तर 5 तासामध्ये पूर्ण केलेलं आहे. एका तासाला 3 किलोमीटर ती चालते मित्रांनो. ठीक आहे. तर आता ताशी 7 किलोमीटरच्या वेगानं चालून किती अंतर पार करेल? त्याच सारख्याच वेळेसाठी म्हणजे वेळ तर आहे 5 तासच वेळ आहे आणि एका तासामध्ये किती चालणार आहे? 7 किलोमीटर चालणार आहे. तर अंतर किती पार होईल? 7 5 35 किलोमीटर एवढं ती या 5 तासामध्ये चालणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 35 किलोमीटर. आता प्रश्न क्रमांक 44 काय म्हणतोय? एका बसची गती ताशी 36 किलोमीटर आहे. त्या बसने 10 सेकंदामध्ये पार केलेले अंतर किती आहे? आता मित्रांनो आपल्याला सूत्र माहिती आहे, की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे सूत्र आहे याचं. मग आता अंतर काढायचंय. वेग किती दिलेला आहे आपल्याला? तर 36 किलोमीटर तासची ती जाते. त्यानंतर आपल्याला वेळ किती दिलेली आहे? तर वेळ दिलेली आहे 10 सेकंद आणि गुणिले पुढे आहे 5/18. आता सरळ रूप देऊया. 18 1 18, 18 2 36. इथे काय होईल आता 10 2 20, 20 5 100. तर मित्रांनो 100 मीटर एवढं अंतर तिने पार केलेलं आहे. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सरळ सूत्र जे आहे ते आपण वापरायचं आहे. एका बागेमध्ये रोपाच्या आता प्रश्न क्रमांक 45 काय म्हणतोय? एका बागेमध्ये रोपाच्या 48 रांगा आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 12 रोपे आहेत. जर प्रत्येक रोपाला 3 बादली पाणी लागते, तर सर्व रोपांसाठी किती बादल्या पाणी लागेल? मित्रांनो एका 48 रांगा आहेत बघा एकूण आणि 48 रांगा एका रांगेमध्ये 12 रोप आहेत. आता एकूण रोपांची संख्या काढायला लागेल. 48 रांगा, एका रांगेमध्ये 12 रोप. 12 96, 8 झाले 9, 5 चोक 48. 48 आणि हे 9 किती होतील मित्रांनो? 57. आता पुढे जायचं आपल्याला. बघा इथं हा पर्याय दिलेला आहे, पण हे उत्तर नाही आपलं. कारण की प्रत्येक ही झाली रोपांची संख्या. ही झाली रोपांची संख्या. प्रत्येक रोपाला काय करायचंय? एकूण 3 बादल्या पाणी लागतंय मित्रांनो. मग आता एकूण बादल्या किती लागतील असं विचारलंय. मग गुणिले 3 करायला लागेल. एका रोपाला 3 बादल्या. 6 त्रिक 18, हाताला 1, 7 त्रिक 21 आणि 1
22 हातच्याले 2, 5 त्रिक 15 2 17. तर मित्रांनो 1728 एवढ्या बादल्या लागतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46 मध्ये काय म्हटलंय, की कोन P हा काटकोन आणि त्याचा अर्धा भाग यांच्या फरकाच्या 5/9 पटापेक्षा 15 अंश मोठा आहे. तर कोन P हा कोणत्या प्रकारचा कोन आहे? आता बघा मित्रांनो, P हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन आहे आणि त्याचा अर्धा भाग काटकोन आणि त्याचा अर्धा भाग. आता काटकोनाचा अर्धा भाग किती होईल मित्रांनो? 45. यांच्या फरकाच्या आता दोघांचा फरक किती येईल? फरक वजाबाकी करायला लागेल. 90 मधून 45 गेले, 45 अंश राहिले. यांच्या फरकाच्या 5/9 पटापेक्षा आता फरकाच्या 5/9 पटापेक्षा 4 म्हणून इथं गुणिले केलं आपण. आता पट काढायचे गुणिले 5/9 केलं. पटापेक्षा पट काढून घेऊया. 9 5 45 5 5 25 ही झाली या फरकाची पट झाली. आता याच्यापेक्षा तो 15 अंशानं मोठा आहे. मग किती होईल? 25 अधिक 15. तर मित्रांनो 25 आणि 15 किती होतील? 40. ठीक आहे. तर कोन P हा काटकोन आणि त्याचा अर्धा भाग यांच्या फरकाच्या 5/9 पटापेक्षा 15 अंश मोठा आहे. तर हा कोणता कोन होईल मित्रांनो? तर तो लघुकोन होईल. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर होईल. हे बघा, P हा काटकोन, कोन P हा वेगळा आहे. मी सुरुवातीला सांगितलं कोन P हा काटकोन आहे, तर नाही. कोन P हा काटकोन आहे 90 अंशाचा. त्याचा अर्धा भाग काटकोन आणि त्याचा अर्धा भाग त्याचा होईल 45. यांच्या फरकाला 45 त्याच्या फरकाच्या 5/9 पट गुणिले 5/9 केलं उत्तर आलं 25 आणि त्याच्यापेक्षा 15 अंशानं मोठा आहे म्हणजे झालं 40. तर हा लघुकोन आहे. आता मित्रांनो हे बघा, आता इथं 47 ला काय दिलंय? कोनाचं माप दिलंय, कोनाचा प्रकार दिलाय. आता आपल्याला माहिती आहे 90 अंशाचा कोन हा काय असतो? काटकोन असतो. त्याच्यापेक्षा लहान कोन हा लघुकोन असतो. 90 अंशापेक्षा मोठा असेल तर तो विशाल कोन असतो आणि 180 पेक्षाही मोठा कोन असेल तर तो प्रविशाल कोन असतो. म्हणजे आपल्याला A चं उत्तर येणार आहे 3, B चं उत्तर येणार आहे 4, C चं उत्तर येणार आहे 2 आणि D चं उत्तर येणार आहे 1. आता पहा 3, 4, 2, 1 ही परिस्थिती तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. 47 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 48 मध्ये वर्तुळासंबंधात एक प्रश्न विचारलाय बघा, की यादी 1 आणि 2 जुळवा. 0 हे वर्तुळाचे केंद्र आहे. आता AC आपल्याला विचारले. आता AC काय आहे मित्रांनो? तर कोणत्याही वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणारी जी रेषा असते, पण ती केंद्रातून गेलेली नसते. तिला आपण जीवा असं म्हणतो सॉरी जीवा असं म्हणतो. याचं उत्तर काय येईल बघा, IV इथे जीवा आहे. आता AB काय आहे बघा, AB जी वर्तुळ केंद्रातून जाणारी, परंतु वर्तुळाच्या 2 बिंदूंना स्पर्श करणारी रेषा. वर्तुळाच्या केंद्रातूनही गेली पाहिजे आणि 2 बिंदूंना स्पर्श. ती वर्तुळाची सर्वात मोठी रेषा असते. तिला आपण व्यास असे म्हणतो. म्हणजे 2चं उत्तर येईल 3. आता APC काय आहे? 3 अंकी ज्यावेळेस असं येतं ते काय असतो? वर्तुळाचा कंस असतो. इथे चाप हा शब्द आलेला आहे. याचं उत्तर आहे 2. आता OC काय आहे मित्रांनो? वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला स्पर्श करणारी रेषा. हिला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. याचं उत्तर होईल 1. आता इथे काय आलेलं आहे बघा 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून 48 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 49चं काय म्हटलं मित्रांनो, की विधानं दिलेली आहेत बघा. अचूक उत्तर निवडायचंय. वर्तुळाचे केंद्र हे त्याच्या अंतर्भागामध्ये स्थित असते. आता हा जर समजा वर्तुळ आहे बघा, तर या वर्तुळामध्ये वर्तुळाचं केंद्र असणार आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या ही आता ही आहे वर्तुळाची त्रिज्या आणि हा आहे वर्तुळाचा व्यास. वर्तुळाची त्रिज्या ही त्याच्या व्यासाच्या दुप्पट असते. तर मित्रांनो हे चूक आहे. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणून विधान 1 बरोबर आहे. विधान 2 चूक आहे. याचं उत्तर आहे 49 पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 50 काय म्हणतोय? घनाकृती डब्याची लांबी जी आहे ती 19 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर इतकी आहे.
तर 19,000 सेंटीमीटर घन इतके द्रव्य साठवून ठेवण्यासाठी त्याची रुंदी किती असली पाहिजे? किती रुंदी असली पाहिजे? आता हे जे आहे ना मित्रांनो, तर घनाकृतीचं जे काही क्षेत्रफळ आहे, त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. एकूण जे घनफळ क्षेत्रफळ नाही, घनफळ आहे. तर घनफळ किती आहे? 19,000 लांबी आहे 19, उंची आहे 10 आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? रुंदी विचारलेली आहे. मग आता हेच काय होईल? 1910 जे आहेत ना मित्रांनो, ते इकडे घ्यायला लागतील आपल्याला आणि इथे बघा आता 1 शून्य कमी केला आपण. 19 एक 19 हे 2 शून्य उरले, तसेच ठेवले. किती झालं आता? 100 सेंटीमीटर एवढं त्याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक आता 51 पाहूया. मी म्हणजे एक संख्या आहे, एक्स म्हणूया. 2 आणि 5 चा गुणित आहे. 2 आणि 5 चा गुणित आहे. जर मी 14 पेक्षा लहान असेल, तर मी कोण आहे? आता अशी संख्या 14 पेक्षा लहान पर्यायामधली आपल्याला शोधायची आहे, की जिला 2 न पण भाग जातोय आणि 5 नी पण भाग जातोय. अशी संख्या एकच आहे. ती आहे 10. बेपंचे 10, 5 दुणे 10. तर मित्रांनो 51 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 52 मध्ये एक संख्यांचा क्रम दिलाय बघा, की जर के हा 3, 9, 27, के 243 या प्रतिरूप पॅटर्नला अनुसरतो, तर के चे मूल्य किती? असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता हे बघा इथे काय आहे? 3 दिलेलं आहे पहा. त्यानंतर 3 त्रिक 9 आलेले आहेत. म्हणजे 3 ला गुणिले 3 केलेले आहेत. परत आलेली जी संख्या आहे त्यालाही गुणिले 3 केले. 9 त्रिक 27. आता ह्या 27 लाही गुणिले 3 करायला लागेल. 27 त्रिक किती होईल मित्रांनो? तर 27 त्रिक होईल 81. 7 त्रिक 21, हातच्याले 2, 3 दुणे 6 आणि 2 8. आता ह्या 81 चं उत्तर बरोबर आहे का? यालाही गुणिले 3 करावं लागेल. प्रत्येक याला आपण गुणून 3 न गुणून पुढली संख्या येते ना. तर टॅली करूया. 3 एक 3, 8 त्रिक 24 आणि म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो 81. 52 च उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त प्रश्नामध्ये कधी-कधी काय होतं, प्रश्नचिन्ह येतं बघा आणि दिलेल्या जे काही संख्या मालिका आहे तिचा विचार करा. इथे फक्त प्रश्नचिन्हाऐवजी के आलेला आहे. त्याच्यामुळे गोंधळाचं काही कारण नाहीये. फक्त पॅटर्न जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. इथं प्रत्येक संख्येला गुणिले 3 करून पुढली संख्या येते. आता प्रश्न क्रमांक 53 आपल्याला सोडवायचा आहे बघा. 2 संख्यांचा लसावी आणि मसावी क्रमशः 96 आणि 8 आहे. एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या कोणती? अशा वेळेला फार सोपं आहे मित्रांनो. लसावी गुणिले मसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. आता लसावी दिलेला आहे 96, मसावी दिलेला आहे 8. मग या सूत्रामध्ये हेच टाकलं आपण आता 96 गुणिले 8. एक संख्या दिलेली आहे 24, दुसरी संख्या विचारली, माहित नाही, एक्स मानलं आपण. आता इथे हे 24 गुणिले आहेत. इकडे आल्यावर ते होतील भागिले. सरळ रूप देऊया. 8 एक 8, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9, 3 दुणे 6. उत्तर आलं 32. दुसरी संख्या आहे 32. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 54 कडे जाऊया आता. 2 लोखंडी पट्ट्यांची लांबी 144 मीटर आणि 64 मीटर आहे. खालीलपैकी कोणती सर्वाधिक लांबीची पट्टी त्या प्रत्येक पट्टीला पूर्णतः मोजू शकेल? आता असं ज्यावेळेस येतं ना मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं? मसावी काढायचा असतो. कारण की मसावी हा महत्तम सामायिक विभाजक असतो आणि तो जो विभाजक म्हणजे मसावी मिळतो ना मोठा विभाजक, त्यानंच ह्या दोन्ही पट्ट्या मोजल्या जाऊ शकतात. म्हणून आता पाहूया याला कशानं भाग जाईल बरं? कोणत्या याच्यामध्ये आहेत या संख्या? तर 4 मध्ये आहेत बघा. 4 त्रिक 12, 2 उरले 4 6 24 आणि इथे पण काय होईल 4 एक 4 उरले 2, 4 6 24. आता पुन्हा एकदा कशाला भाग जाणार याला? 4 नच भाग जाणार आहे. 4 9 36 आणि 4 चोक 16. आता ह्या दोघांना भाग जाईल का? तर नाही जाणार आहे. वेगळा-वेगळा भाग जाईल, परंतु कॉमन भाग जाणार आहे का? जसं इथे गेला 4 आणि 4 दोन्ही संख्यांना इथे नाही जाणार आहे. मग आता आपली क्रिया थांबवूया. जोपर्यंत दोन्ही संख्यांना भाग जातोय तिथपर्यंतच आपल्याला गुणायचं होतं. आता काय होईल दोघांचा गुणाकार करूया 4 चोक 16. तर मित्रांनो 16 हा मसावी आलेला आहे म्हणजे 16 मीटरच्या पट्टीनं या दोनही अ, पट्टी ह्या पूर्णतः मोजल्या जातील. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 55 मध्ये काय म्हटलंय? जर 32 सफरचंदांची किंमत ₹512 आहे, तर 52 सफरचंदांची किंमत किती आहे?
एका सफरचंदाची किंमत काढून घेऊया आपण. 512 भागिले 32. 32 ची किंमत 512 आहे ना. मग आता इथे बघा हे 32 एक 32 किती उरतात बरं? 51 मधून 32 गेल्यानंतर किती उरतात? तर 19 उरतात. मग आता 32 गुणिले 6 केलं. 6 दुणे 12 हाताला 1, 7 18 आणि 1 19. तर 32 6 192. एका सफरचंदाची किंमत आहे मित्रांनो ₹16. किती रुपये आहे? ₹16. तर 52 सफरचंदांची किंमत किती आहे असं विचारलंय. 16 दुणे 32 हातचे आले 3. 16 पंचे 80, 80 आणि 3 83. तर ₹832 एवढी त्याची किंमत येईल. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 मध्ये काय म्हटलंय, की ही जी संख्या आहे दिलेली, या संख्येतील दशक, एकक आणि हजार एकक यांची अदलाबदल करून येणारी संख्या किती? आता दशक, एकक आणि हजार एकक म्हणजे जास्त गोंधळायचं नाही इथं. फक्त काय करायचंय, हा जो हजार आहे आणि हा दशक आहे, यांना इंटरचेंज करायचंय. तर 8 आहे तसाच राहणार आहे. 9 आहे तसाच राहील. 4 आहे तसाच राहील. फक्त हा जो 5 आहे इथला, तो जाणार आहे या ठिकाणी आणि हा जो 6 आहे, तो हजाराच्या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी म्हणजे दशकाच्या ठिकाणी. आता काय विचारलंय, की अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज किती? ही संख्या आणि अदलाबदल केल्यानंतर येणारी संख्या यांची बेरीज किती? आता ही संख्या तर आहेच आहे. पहिली संख्या किती दिलेली आहे? 86,954. आता बेरीज करायची आहे आपल्याला. 4 आणि 4 8, 6 आणि 5 11, हातचाला 1, 9 आणि 1 10, 9, 19, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 5 12, हातचाला 1, 16 आणि 1 17. 17 1,72,918 एवढं उत्तर येतंय. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. सेल्सिअस आणि फॅरनहाइट माप समान येईल असे तापमान कोणते? तर मित्रांनो -40 डिग्री जे आहे, -40 डिग्री हे जे तापमान आहे ना, हे सेल्सिअस आणि फॅरनहाइटमध्ये समान येतं. 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एका निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं असतं. ते फॅरनहाइटमध्ये किती असतं मित्रांनो? ते फॅरनहाइटमध्ये 98.6 डिग्री फॅरनहाइट जे आहे तेवढं असतं. याचं जे माप आहे ते ठरलेलं आहे. समजा नॉर्मल जर आपण सेल्सिअसमध्ये ते मोजलं तर ते 37 सेल्सिअस एवढं सामान्य तापमान असतं आणि तेच फॅरनहाइटमध्ये जर आपण मोजलं तर ते 98.6 फॅरनहाइट एवढं असतं. तर 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59चं आता उत्तर काय आहे मित्रांनो पहा. तर यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मित्रांनो आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला अंश हा सारखा असतो, त्यावेळेला ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा असतो. जेव्हा सर्व दिलेल्या अपूर्णांकांचे अंश समान असतील. मग आता सगळ्यात मोठा छेद कोणाचा आहे? तर या अपूर्णांकाचा आहे. म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. त्याच्यामुळं 59चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद मोठा तो छोटा अपूर्णांक असतो. आता प्रश्न क्रमांक 60 मध्ये काय म्हटले, की खालीलपैकी त्यांच्या मूल्यानुसार उतरत्या क्रमाने लावा. उतरत्या क्रमाने लावायचे आहेत. आता अशा वेळेला काय करायचंय, अंशाला एक 0 द्यायचा आहे आणि सरळ त्यांचा आता त्यांना छेदाने भाग द्यायचा. बघा इथे काय होईल 3 त्रिक 9 परत पुढे जायची गरज नाही आपल्याला. 9 सत्त 63 इथे काय होईल 6 9 54 6 8 48 आणि इथे काय होईल मित्रांनो 18 पंचे 90 18 6 108. आता मला सांगा आता यांचं जे मूल्य आहे त्याच्यानुसार आता इथे हा जो आहे तो मोठा अपूर्णांक राहणार आहे. हा पहिल्या म्हणजे उतरत्या क्रमाचा विचार करतोय आता. उतरत्यानुसार हा पहिला राहील. हा दुसरा राहील, हा तिसरा राहील आणि हा शेवटी येणार आहे. मग आता असं कुठं दिसतंय आपल्याला 5/6 त्यानंतर 7/9 नंतर 110/18 आणि 10/3 असं कुठं दिसतंय आपल्याला मित्रांनो? तर सॉरी इथे 11/18 आहे. हे कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. इथे 10 नाही 1/3 आहे. तर हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणून 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढे काय दिलंय मित्रांनो बघा, की शशीनं 3 वर्षांसाठी वार्षिक दर 8% नुसार
साध्या व्याजदरानं काय केलंय, 25,000 इतकी रक्कम कर्जाऊ घेतली. 3 वर्षाच्या शेवटी अ, त्यानं 30,000 परत केले, तर अजून तिला किती रक्कम भरावी लागेल? तर आता हे बघा, 3 वर्षांसाठीचं आपल्याला काय करायचं आहे, सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, की मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. तर सरळ व्याज येईल. हे 2 शून्य गेले. आता काय होईल इथं 8 त्रिक 24. हे दोघांचा गुणाकार आला 24. मग आता इथे 24 गुणिले तर ही संख्या करायला लागेल. तर 25 हे शून्य आहे तसं मांडला आणि हे गुणिले 24, 8 त्रिक 24. हा शून्य जो आहे तसाच मांडून देऊया आपण. 25 चोक 100, हातचे आले 10, 25 दुने 50 आणि 10 60. म्हणजे मित्रांनो किती सरळ व्याज येतंय बरं? 6,000 रुपये सरळ व्याज येतंय. म्हणजे ज्यावेळेला 3 वर्षानंतर कर्ज फेडायचंय ना, त्यावेळेला मुद्दल 25,000 आणि व्याज जे आहे ते 6,000 म्हणजे 31,000 रुपये देणं आहे. आता दिलेत किती? 30,000 रुपये दिलेले आहेत. मग 31 मधून 30,000 गेले, किती उरतात मित्रांनो? 1,000 रुपये उरतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62 मध्ये काय म्हटलं मित्रांनो, की राजीवनं काय केलंय, राजाकडून वार्षिक दर 6.5% नुसार साध्या व्याजदरानं एवढी रक्कम घेतलेली आहे, तर 3 वर्ष 9 महिन्याअखेर किती परत करावी लागेल? तर आता हे लक्षात घ्या, की या ठिकाणी काय आहे बघा, एका वर्षाचं व्याज आपण आता काढूया. 6,840 ही मुद्दल आहे. 1 वर्षाचं आपल्याला व्याज काढायचंय. दर आहे 6.5% भागिले 100. दशांश 9 उजवीकडे सरकवून घेऊया. खाली एक शून्य वाढेल. आता इथे 65 राहतील हां. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता याला दोघांना 5 न भाग जाईल. 13 पाची 65. इथे काय होईल? 20 पाचे 100. आता इथे 4 न भाग जाईल. 4 पंचे 20. इथे 4 न भाग जाईल. 4 एक 4 उरले 2. 4 सात 28 आणि 4 एक 4. आता वरचा गुणाकार करून घेऊया. कारण की आता याने सरळ रूप डायरेक्ट भाग जाणार नाहीये. पॉइंटमध्येच जाईल म्हणून एकदा वरचा गुणाकार करून घ्या. 13 एक 13 हातचा आला 1. 13 साती 91 1 92 हातचे आले 9. 13 एक 13 आणि 9 22. आता याला भागिले किती करायचं मित्रांनो? छेद आहे 5. 5 चोक 20. उरले किती 2. 5 चोक 20 उरले 2. 5 चोक 20 उरले 3. आता 3 ला भाग जाणार नाही. 0 घेतला म्हणून इथं पॉइंट दिला. 5 6 30. आता मित्रांनो हे एका वर्षाचं व्याज झालंय बरं का. आता आपल्याला किती वर्षांचं व्याज काढायचंय बघा. तर 3 वर्ष आणि 9 महिन्याचं. आता याचं पूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 3 वर्ष आहे असेच. आता 9 महिने हे 12 महिन्यापैकी 9 महिने आहेत. म्हणजे जर आपण इथं अ, 3-3 महिन्यांचे 4 भाग केले, तर त्यापैकी हे 3 भाग आहेत. 3 त्रिक 9 म्हणजे 75% हा भाग आहे. एका वर्षाला किती व्याज आलंय? 444.6. तर 3.75 वर्षाचं व्याज किती आहे? तर आता आपल्याला याचा गुणाकार करायला लागेल मित्रांनो. तर पहा गुणाकार करूया पटपट. 6 पंचे 30 हातचे आले. हातचे किती येत आहेत? इथे 3 येतील बघा. 5 चोक 20 आणि 6 पंचे 30 हातचे आले 3. 5 चोक 20 आणि 3 होतात 23. हातचे आले 2. 5 चोक 20 आणि 2 होतात 22. हातचे आले 2. 5 चोक 20 आणि 2 22. आता इथे 7 न गुणायचंय. 7 6 42. हातचे आले 4. 7 चोक 28 आणि 4 किती येतात? 32. 7 चोक 28 आणि 3 होतात 31. हातचे आले 3. 7 चोक 28 आणि 3 होतात 31. आता इथे 2 शून्य मांडायचे आहेत आपल्याला. 6 त्रिक 18. हातचा आला इथं 1 येतोय. 3 चोक 12 आणि 1 होतोय 13. हातचा 1 जाईल. 4 त्रिक 12 आणि 1 किती होईल मित्रांनो? 13. हातचा 1 जाईल. 4 त्रिक 12 आणि 1 13 होणार आहे. आता बेरीज करून घ्यायची आपल्याला बघा. 3 आणि 2 किती होईल बरं? 5 होईल. इथे 8 अन् 2 10 अन् 2 12 होईल. हातचा 1 जाईल. 3 आणि 1 4 आणि 1 5 अन् 2 7 होईल. 3 1 4 अन् 2 6 होईल. 13 आणि 3 16. आता दशांश चिन्हाच्या पुढे इथे घर आहे, इथे 2 घरं आहेत म्हणून दशांश चिन्हापुढे 3 घरं उत्तरामध्ये असले पाहिजे. हे होणार आहे मित्रांनो त्याचा आता व्याज. आता किती पैसे द्यायला लागतील तर ₹6,840 आहेत बघा आणि व्याज किती आहे बघा 1,667 आणि 0.25. आता हे 0.25 आहे असे मांडले. बेरीज करूया आता 7 आणि 0 7, 6 आणि 4 10 हातचा आला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15 हातचा आला 1, 6 आणि हे 2 8. तर मित्रांनो
8,507.25 हे त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. हे दशांश चिन्हामुळे थोड्याशा क्रिया याच्या वाढतायत. असं एखादं उदाहरण येणारच आहे. आता प्रश्न क्रमांक 63 मध्ये काय म्हटलंय, की एक्स वजा वाय आपल्याला शोधायचा आहे. एक्स वजा वाय आपल्याला शोधायचा आहे. तर पहा, इथे 68 आणि इथे 39 दिलेलं आहे. सरळ कोन असतो ना, त्यांचे किती माप असतं? 180. आता इथे 68 आला, इथे 39 आलाय. 68 आणि 39 बेरीज करूया. 8 आणि 9 17 हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10. मग आता 180 यांची सरळ मापाची सरळ कोनाचं बेरीज असणार आहे. त्यापैकी 107 आपल्याकडे आहेत. हा कोन आपल्याला माहित नाही, तो काढायचा आहे आपल्याला. तर इथे 10 तून 7 जातील, 3 राहतील. शेजारी मदत दिल्यामुळे ते 7 राहिले. 7 7. तर याचं उत्तर किती येतंय मित्रांनो? 83 अंश एवढं त्याचं उत्तर येतंय. सॉरी 83 नाही, 73 अंश एवढं त्याचं उत्तर येतंय. आता हे जे कोन आहेत ना मित्रांनो, हे सारखे कोन आहेत. मग हा पण इथे 39 आहे. हा इथे 68 आहे आणि हा किती आहे मित्रांनो इथे 73 अंश आहे. दोघांची बेरीज किती होणार आहे? 180 होणार आहे. आता पहा आपल्याला काय विचारलंय एक्स वजा वाय. एक्स आहे 73, वाय आहे 68. वजाबाकी विचारलेले आहे. आता 73 आणि 68, 68च्या पुढे आपण मोजलं तर किती? 5 उत्तर येईल. 68 आणि 5 73 म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काही-काही उदाहरणं हे खूप पटकन सुटले जातात. कधी-कधी अशी उदाहरणं असतील तर थोडी क्रिया जास्त होते आणि आपला वेळ वाया घालण्यासाठीही अशी उदाहरणं दिलेली असतात. अशा वेळेला आपण कधी-कधी पुढचेही उदाहरण सोडवून परत त्या प्रश्नाकडे आलेलंही परवडतं. प्रश्न क्रमांक 64 मध्ये काय म्हणलंय? दिलेल्या आकृतीत x चे मूल्य किती आहे? असं विचारलेलं आहे. आता मित्रांनो हे बघा बरं का आपल्याला काय करायचंय? इथे जे आहे ना 42 अंश आहे. इथं तर काटकोन आहे 90 अंश आहे. आता 42 आणि 90 किती होतात? 132 अंश होतात. ठीक आहे. हे 2 आणि 0 2 झाले. 9 च्या 13. आता ह्या दोघांचं माप आलं 113. सरळ कोणाचं माप किती असतंय? 180 मधून 132 तर आपल्याला ऑलरेडी आहेत. इथे 10 तून 2 गेले राहतात 8. हातचा शेजारी उसना दिल्यामुळे इथे 7 राहतात. 7 3 गेले 4. इथे किती राहतील मित्रांनो? 48 अंश एवढा हा कोन असणार आहे. आता बघा, इथे पण हा जो आहे तो सरळ कोन आहे. याचं माप जर 48 अंश आहे, तर याचं माप किती असणार आहे? 180 मधून 48 वजा करूया. सरळ कोनाचं माप 180 असतं. आता इथे 10 तून 8 गेले 2 राहतात. इथे 17 राहते. 17 तून 4 गेले 13 राहतील. म्हणून उत्तर येईल मित्रांनो 132 अंश. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 65 मध्ये काय म्हटलंय? A चा पूरक कोन हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. तर कोन A चे माप शोधा. A चा पूरक कोन हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. A चा पूरक कोन. आता जो काही पूरक कोन असतो ना मित्रांनो, त्यांचं पण जे माप असतं, ते किती असतं? 180 अंश असतं. तर पूरक कोन जो आहे, तो पूरक कोन Aचा पूरक कोन जो आहे, 2 कोनांच्या मापांची पूरक कोन जो असतो, त्याच्या मापाची बेरीज 180 असते. Aचा पूरक कोन हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. 1/3 आहे. काटकोन कोनाच्या 1/3 आहे. मग गुणिले इथे 90 गुणिले 1/3 करायला लागेल आपल्याला. 3 त्रिक 9 हा उरला 0 म्हणजे Aचा पूरक कोन जो आहे ना, हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. Aचा पूरक कोन हां. Aचा पूरक कोन हा काटकोन कोनाच्या 1/3 आहे. म्हणजे तो 30 अंश आहे पूरक कोन. तर तो अ, अ, A किती आहे? तर 150 अंश येईल. कारण की पूरक कोन जो असतो तो 2 कोनांच्या मापांची जी बेरीज असते पूरक कोनाची ती 180 अंश असते आणि कुटी कोनाची 90 अंश असते. म्हणून त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66 मध्ये काय विचारलं मित्रांनो, की एका दुकानदारानं 558 ला एक वस्तू विकली, तर त्याला वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1/5 पट नफा मिळाला. तर खरेदी किंमत काढायची त्या वस्तूची. बघा, समजा ₹100 ची खरेदी वस्तू आहे, ती आपण 1/5 पट नफ्यानं विकली, तर किती नफा मिळेल बरं? 5 दुणे 10.
आणि 0 आहेत असं मांडला म्हणजे ₹20 नफा मिळेल. म्हणजे 100ची वस्तू आपण कितीला विकूया? 120ला. आता बघा एका बाजूला खरेदी किंमत आहे, एका बाजूला विक्री किंमत आहे. ₹100ची वस्तू 105 पट नफा म्हणजे किती? ₹20 नफा घेऊन आपण विकूया. तर त्या ₹100 खरेदी किमतीच्या वस्तूची विक्री किंमत होईल ₹120. आता 558ला विकलेली आहे ना मित्रांनो ती, तर त्याची खरेदी किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. अशा वेळेला तिरकस गुणाकार करायचा असतो. 100 गुणिले 558 भागिले 120 आणि इथे काय राहणार आहे? विक्री किंमत राहणार आहे. एक्स म्हणजे विक्री किंमत. 0 गेला, हा 0 गेला. आता बघा इथे आपण काय करूया? 2 इथे 12 डायरेक्ट भाग जातोय का पाहूया एकदा. 12 पंचे 12 किती होतात इथं? 12 चोक 48, 55मधून 48 जातात तर 7 उरतात, नाही जात भाग. बघा 2 भाग देऊया. बेसाही 12, बे पंचे 10. आता 6ने भाग जातोय का? तर जातोय. 6 9 54 उरला 1. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18. 93 गुणिले 5 करूया. 5 त्रिक 15, हातचा आला 1. 5 9 45 आणि 1 46. तर ₹465 एवढी त्याची खरेदी किंमत असणार आहे. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 67 मध्ये काय म्हटलंय? एका दुकानदाराने एक खेळण्याची गाडी ₹300ला विकत घेतली आणि ₹330 विकली. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे? बघा 300 खरेदी किंमत आणि इकडे विक्री किंमत किंवा इकडे नफा पण आपण आता म्हणूया. खरेदी किती मित्रांनो? ₹300 आहे आणि या ₹300वरती त्यानं किती नफा घेतलाय? तर ₹30 एवढा नफा घेतलेला आहे. आणि 100च्या खरेदीवरती मग किती नफा मिळेल बरं? आता इथं विक्री नाही तर आपण नफा म्हटलेला आहे, फक्त नफा घेतलेला आहे आपण. तिरकस गुणाकार करूया आता. 100 गुणिले 30 आणि ते हे 300 काय होतील? इकडे भागिले जातील. एक्स म्हणजे हा आपल्याला टक्केवारी काढायची आहे. इथे काय होईल? 30 10 300 आणि 10 10 100. 10% एवढा नफा घेतलेला आहे. किंवा सरळ सरळ आपल्याला उदाहरणावरून पण लक्षात येतं. 300चे 10% किती होतात मित्रांनो? 30 होतात. 300 आणि 30 किती? 330. म्हणजे डायरेक्ट पण आपण उत्तर हे काढू शकतो. तर दोन्ही पद्धतीने बघा, ज्याला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 68चं उत्तर काय आपल्याला काढायचं आता? इथे पदावली आहे. असा प्रश्न स्कॉलरशिपला निश्चित येणार आहे. हा वरचा असे प्रश्न येतील. तर आता इथं पहिल्यांदा भागोबिवाचा विचार करायचा आहे आपल्याला. इथे पहिल्यांदा भागाकार करून घेऊया. 9 दुने 18 उरला 1. 9 दुने 18. आता 22 गुणिले 2 किती होतील? 44. 44. आता इथे वजाबाकी करून घेऊया पहिली. 18 आणि 12 किती होतात? 6. 44 आणि 6 किती होतील? 50. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 69 मध्ये काय म्हटलं की एका महिलेने 15 लोकांसाठी थाळी बनवण्यासाठी काही वस्तूंवर तर खर्च केलेला आहे, काही वस्तूंवरती खर्च केला आहे. तर प्रत्येक व्यक्तीवर झालेला खर्च आपल्याला काढायचा आहे. आता एकूण झालेला खर्च पहिल्यांदा काढूया, रुपये पैसेमध्ये मांडूया. दुधावर किती खर्च केला आहे? ₹230.50. केळीवर केला आहे ₹125. सफरचंदावरती 212 आणि आंब्यावरती किती केला आहे? 197.50 एवढा. आता एकूण खर्च बघा, 50 आणि 50 किती होतील? 100. हातचा आला 1. आता रुपयांची बेरीज करूया. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, हातचा आला 1. 9 आणि 1 10 आणि 1 11, 11 आणि 2 13 आणि 3 16, हातचा आला 1. 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7. 765 एवढा खर्च झाला आहे. एका व्यक्तीचा खर्च काढायचा आहे. एकूण व्यक्ती आहेत 15 भागिले 15 करायला लागेल. 15 5 75 उरला 1. 15 1 15. ₹51 एवढा खर्च आलेला आहे. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्या 10 नैसर्गिक अंकांची सरासरी किती आहे? मित्रांनो पहिले 10 अंक म्हणजे 1/10 जे नैसर्गिक संख्या आहेत. तर आता लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्या 10 नैसर्गिक अंकांची सरासरी किती येईल बरं? तर लक्षात घ्या, नैसर्गिक अंक 1 ते 10ची एकूण बेरीज आहे 55. एकूण संख्या आहे 10 म्हणजेच 5.5 एवढी त्याची सरासरी येईल. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो 72 आपण पाहूया. एक ही कोणती संख्या आहे? एक ही कोणती संख्या आहे? आता संयुक्त तर नाही आहे. इथे जे आहे संयुक्त, दोन्ही पर्याय कट होतील कारण की संयुक्त संख्या ती नाही आहे. संयुक्त संख्या कुठे जाईल? तर 4 पासूनच्या संख्या ज्या आहेत त्या संयुक्त आहेत.
आता ते अविभाज्य आहे का? तर नाही मित्रांनो. पहिली अविभाज्य संख्या आहे 2 म्हणून 1 नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते अविभाज्यही नाही आणि संयुक्त किंवा समित संख्याही नाही. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73 मध्ये काय विचारलंय? 30 आणि 60 यांच्यामध्ये किती अविभाज्य संख्या आहेत? अविभाज्य म्हणजेच मित्रांनो मूळ संख्या, ज्याला फक्त स्वतः आणि 1 एवढेच ज्याचे विभाजक असतात अशा संख्या. कोणत्याही इतर संख्यांनी त्यांना विभाज्य आपण करू शकत नाही. मूळ संख्या विचारलंय. आता मूळ संख्या पाठ करायचं सूत्र आपण कसं केलं आहे? 4 4 2 2 3 2 2 3 2 1. आता पहिले 6 आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण का की ते 1 ते 60 पर्यंत येतात. आता इथे बघा 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 याचा विषय संपला. राहिले किती आता? हे 31 ते 40, 41 ते 50 आणि 51 ते 60 हे आहेत. 2 आणि 3, 5 आणि 2, 7 यांची बेरीज येईल. म्हणजे याच्यामध्ये 7 मूळ संख्या आहेत मित्रांनो. आणि त्या कोणत्या आहेत बरं? तर इथे बघा आता 31 ते 40 मध्ये कोणती आहे? तर 31 आहे, 37 आहे. 41 ते 50 मध्ये आहे, 41 आहे, 43 आहे, 47 आहे. आणि इथं 51 ते 60 मध्ये आहे 53 आणि 59. 1 2 3 4 5 6 आणि 7 उत्तर येईल. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 74 मध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे. आता इथे किती होतील मित्रांनो? 1 2 आणि ह्या दोघांची बेरीज जर केली आपण, 1 आणि 2 किती होतात? 3 होतात. हे हा 1, हा दुसरा आणि हा जो मोठा आहे ना हा तिसरा, हे 3 होतात. आता इकडे आपल्याला 1 2 लिहून चालणार नाही, कारण की हा ऑलरेडी इथला काउंट केलेला आहे. हा 1 आहे आणि हा जो मोठा आहे दोघांचा मिळून तो 1 होईल. हे 2 झाले इकडं. त्यानंतर इथे जो आहे ना हा एक जो आहे हा एक मोठा त्रिकोण, हा एक त्याच्यामध्ये लपलेला आहे. हा एक त्याच्यामध्ये मोठा त्रिकोण लपलेला आहे. असे एकूण 6 त्रिकोण याच्यामध्ये आहेत. 6 त्रिकोण याच्यामध्ये दिसत आहेत आपल्याला. आता 75 मध्ये काय विचारलंय बघा? जोड्या जुळवायच्या. त्रिकोणाचे कोन आणि त्रिकोणाचा प्रकार. 3 समान कोन आहेत बघा. तिन्ही कोन समान आहेत तर तो होईल समभुज त्रिकोण. 2 समान कोन आहेत तो होईल समद्विभुज त्रिकोण. एकच 90 अंशाचा कोन आहे तो होईल काटकोन त्रिकोण. आणि तिन्ही कोन वेगवेगळ्या मापाचे आहेत तो होईल विषमभुज त्रिकोण. तर असा पर्याय बघायचा, त्याच्यामध्ये 2 1 4 आणि 3 असं आपल्याला दिसतंय. तर मित्रांनो तो आहे पर्याय क्रमांक 1. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीनं हे जे 75 प्रश्न आहेत ते आपण सोडवलेले आहेत. आणि एखाद्याही प्रश्नाच्या बाबतीत जर आपल्याला काही शंका वाटत असेल तर जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा क्रमांक जो आहे तो नमूद करा. आपल्या शंकेचं निश्चित समाधान केलं जाईल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी द स्पर्धा गुरु हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नियमित पाहत चला. प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती आपल्यासाठी उपलब्ध आहेत. सर्व सराव पेपर हे विनामूल्य आहेत, मोफत आहेत. त्याचाही अवश्य लाभ घ्या. धन्यवाद.